कर्तृत्ववान महिला जिजाऊ भाऊसाहेब यांच्याविषयी आपल्याला या ठिकाणी कार्यक्रम घ्यायचा आहे. स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल सुद्धा आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीचे अनेक कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये होत असतात आणि त्याच्याबद्दल काही ना काहीतरी आपण आपल्या जीवनामध्ये बोध घ्यायचा असतो. तर मागे एका महिला समाज सुधारक यांनी भारतात मोठं व्हायचं असेल तर सर्वप्रथम मरावं लागतं आणि ते सावित्रीबाई फुलेंच्या जीवनात तंतोतंत लागू होतंय किंवा प्रत्येकाच्या जीवनात लागू होत असते. ज्या काळात सावित्रीबाई फुले काम करत होत्या त्या काळामध्ये आपल्या भारतातील लोकांनी त्यांच्या अंगावर सेल दगड घोडे हे फेकून मारलेले, परंतु तेच लोक आज त्यांचे गोडवे गात आहेत. तर ते आपल्या सिंधुताई सपकाळ यांनी मागील काही वर्षापूर्वी असं वक्तव्य केलं होतं, भारतात मोठं व्हायचं असेल तर सर्वप्रथम मरावं लागतं. तर ते या ठिकाणी तंतोतंत लागू पडतो. ठीक आहे, जास्त वेळ घेत नाही. तर आपल्या शाळेतील बाल गोपालांनी चिमुकल्या वक्त्यांनी खूप सुंदर असे विचार तुम्हाला सांगितलेले. नाही खंत एका गोष्टी वाटते, मुलांची विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी टक्केवारी खूप कमी वाटली. मला वाटते एखादा मुलांनी एखादा बोलला का तो दोन सुद्धा एकही विद्यार्थी मुलगा मनाने बोलला नाही. म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात बोलावं लागलं.